नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज साधे आणि सोपे आज आपण मेथीची भाजी बनवणार आहोत. तर ही बघा, छान अशी आपण मेथीची भाजी घेतलेली आहे. आता भाजीमध्ये कसा प्रकार असतो, कोणी जाड काढायचे घेतं तर जाड काढायची, काही बारीक काढायचे असतात. तर बारीक काढायची बी छान लागते आणि जाड काढायची बी खायला छान असते. तर आता ही बारीक काड्याची भाजी आहे मस्तपैकी. आणि ह्या मोठ्या मोठ्या काड्या का ठेवल्या तर कारण ह्या काड्या टेस्टी लागतात आणि खायला चवदार असतात. ते म्हणतात ना, मटण खावा हाडाचं आणि भाजी खावा काडाची. तर त्या पद्धतीने भाजीच्या काड्यामध्ये अर्क असतो आणि पौष्टिक अशी भाजी असते. आरोग्याला रक्तवाढीसाठी भाजी खूप चांगली असते, केसवाढीसाठी, रक्तवाढीसाठी. तर आता बघा, डायबिटीससाठी बी खूप चांगली असते. तर मैत्रिणींनो, आज बघा आपण छानसे असे मस्तपैकी अशी छान आता भाजी ही आपण निसलेली आहे. आणि मैत्रिणींनो, धुवून बी घेतलेले आहे एकदम छान असे, कारण याला माती लागलेली असते शेतामध्ये. तर मस्त अशी छान अशी धुवून घेतली आहे. तर आता ही ताजी ताजी भाजी आज आपण कशी बनवणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहोत. तर ही भाजी आज आपण बटाट्यामध्ये बनवणार आहोत. बटाटे टाकून ही भाजी आज बनवणार आहे, साधी आणि सोपी. तर चला मैत्रिणींनो, कशी बनवत आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे. तर चला मैत्रिणींनो, आता आपण बघूया. तर मैत्रिणींनो बघा, आपण भाजी बनवण्यासाठी काय काय घेतलेलं आहे. तर हे बघा, असा छान असा कांदा कापून घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहे आणि टमाटे कापलेले आहे. आणि बटाटे एकदम बारीक बारीक छान असे मस्त बारीक बटाटे कापून घेतलेले आहे. तर बटाटे टाकून आज आपण मेथीची भाजी बनवणार आहे. टेस्टी आणि खायला चवदार अशी लागते ही भाजी. तर आज आपण बटाटे टाकून बनवत आहोत. तर मैत्रिणींनो बघा, आता ती कशी बनवत आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. साधी आणि सोपी मेथीची भाजी बटाटे टाकून बनवत आहोत. कढाई ठेवलेली आहे भाजीसाठी. आता आपण ते कढाईमध्ये छानसं असं हवा तेल टाकत आहोत. 2 डबके आपण तेल टाकलेले आहे. आणि मैत्रिणींनो, प्रथम आपण कांदा त्याच्यात टाकणार आहोत. कांदा आणि हिरव्या मिरच्या. तर असं छान असा मस्त कांदा लाल जरद करायचा, लालसर असा थोडासा. टमाटे बी टाकायचे बरं का मैत्रिणींनो याच्यात असेच, म्हणजे सर्व एकत्रच फ्राय करायचं आहे, टमाटे, कांदा आणि बटाटे. तर आता बघा, आपण कांदा टाकल्या, मिरच्या टाकल्या, टमाटे टाकले आणि बटाटे आता टाकत आहे. तर आज आपण मैत्रिणींनो साधी आणि सोपी भाजी बनवणार आहोत, आपली मेथीची बटाटे टाकून. अशी भाजी एक वेळेस मैत्रिणींनो बनवून बघा, खाऊन बघा. आता हे बघा, हे मीठ बी टाकत आहोत चवीला, कारण आपण मीठ याच्यामध्ये जर टाकलं ना मैत्रिणींनो तर चवदार लागते भाजी. वरून टाकलेलं ते मीठ काही ठिकाणी लागतं, काही ठिकाणी नाही, मग ते खारट किंवा आणे बनते. तर याच्यामध्ये पहिलं मीठ टाकून द्यायचं आपण. आता हे छान असं याला चांगले हे बसून द्यायचा तडका बटाट्याला आणि याला. मस्त आता हलवत राहायचं, असं सारखं असं हलवायचं आणि मस्त तडका बसून द्यायचा. खायला अशी चवदार आणि एकदम टेस्टी भाजी आज आपण बनवत आहोत. साधी आणि सोपी मैत्रिणींनो, आपली बटाटे टाकून मेथीची भाजी. ते बघा कसं छान असा तडका बसतोय बघा. त्याच्यात हळद वगैरे काही टाकायचं नाही, खाली मीठच टाकायचं आहे चवीनुसार. तर आता आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि आता परत एकदा असं छान हलवून घ्यायचं. टेस्टी अशी आपण ही मेथीची भाजी साधी सोपी बनवणार आहोत. थोडंसं त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. झाकण का ठेवणार आहे, कांदा आणि बटाटे लवकर शिजतील झाकण ठेवल्यामुळे. तर मैत्रिणींनो, आता आपण झाकण काढून बघूया. तर हे बघा, असं छान तडका बसतोय.
हे बघा चमचमीत आणि झणझणीत आणि खायला टेस्ट अशी आरोग्याला असणारी बटाटे टाकून भाजी बनवते. तर आता बघा ही छान अशी तडका बसलेला आहे. लय 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 तडका बी नाही जास्त असा जळूस्तर बसून द्यायचा, असा मध्यम. नाही तर भाजी करपट लागते जळेल सारखी बनवल्यावर. आता हे किती छान असा तडका बसतोय बघा. बटाटे बी नरम झालेले, टमाटे बी आणि कांदा बी. तर मैत्रिणी आता आपण याच्यात आहे ना भाजी टाकणार आहोत. एकदा हलवून घेऊया परत असं छान असं. आता याच्यामध्ये थोडंसं आपण हे टाकूया, मेथीची भाजी टाकूया. अशी करून सर्व मेथीची भाजी टाकून द्यायची कढई. छान असते. गावाकडे कसे घाई गडबडीच्या काळात ना फरदिश अशी भाजी बनवली खूप छान लागते, पोळ्यांबरोबर, ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीबरोबर. आता बघा आपण ही भाजी टाकलेली आहे ना मैत्रिणींनो. तर आता याच्यावर आपण थोडंसं झाकण ठेवणार आहे. तर झाकण का ठेवणार, ही भाजी खाली बसोपर्यंत, मग नंतर आपण हलवायची. तर हे बघा असं झाकण द्यायचं ठेवून. चला आता आपण 5 मिनिटांनी बघूया. आता मैत्रिणींनो आपण झाकण काढून बघूया. तर हे बघा मैत्रिणी छान अशी आपली भाजी आता आपण हलवून घेणार आहोत. आता ही भाजी अशी छान मस्त अशी एका साईडने उलटणी हे करून थोडीशी हलवून घ्यायची. जास्त हलवल्यामुळे भाजी ही कडसर होते. तर ह्या पद्धतीने असे म्हणजे बटाटे बी शिजले पाहिजे आणि भाजी बी अशी छान अशी शिजली पाहिजे. आता परत थोडंसं आपण भाजी टाकलेली आहे ना मैत्रिणींनो, परत थोडंसं असं मीठ टाकणार आहोत. आणि भाजी मी स्वतः खुडलेली आहे दाट म्हणजे मोठ्या मोठ्या कांद्याची, कारण का कांद्यामध्ये अर्क असतो आणि खायला एकदम चवदार लागते. पावसाळ्यामध्येच, उन्हाळ्यामध्ये तर नाही बा, पण पावसाळ्यामध्ये. बारीक जर आपण एकदम बारीक खुडली तर भाजी जास्त शिजते आणि खायला चवदार लागत नाही जास्त. तर ह्या पद्धतीने अशी जाड शिजवायची भाजी. भले त्या कांद्या काढून का टाकता येणार नंतर. तर हे बघा छान अशी ही भाजी आपली तयार होत आहे मैत्रिणींनो. गरमागरम अशी मस्त हिरवी हिरवीगार. तर आता ही भाजी अजून परत एकदा पलटी मारूया. हे बघा अशी पलटी मारायची. बटाटे बी शिजले पाहिजे ना आपले, कांदा बी शिजला पाहिजे छान. याच्यात हळद वगैरे काही टाकायची नाही. आता मैत्रिणी आपण परत त्याच्यावर आहे ना थोडं झाकण ठेवणार आहोत भाजीवर शिजण्यासाठी. छान अशी गरम गरम पावसाळ्याची खूप छान लागते. पावसामध्ये गरम गरम भाजीचा वास आणि बाजरीच्या भाकरी खूप छान लागतात. वरून पाऊस पडतो, गरम गरम भाजी भाकर खायला. तर आता आपण परत झाकण ठेवून देऊया. लवकरच आपली भाजी तयार होत आहे. चला मैत्रिणी आपली भाजी तयार झाली आहे का मेथीचे बटाटे टाकून बघूया. ही बघा झणझणीत आणि चमचमीत अशी गरमागरम भाजी आपली तयार झालेली आहे. तर एकदा आपण हलवून घेऊया परत, म्हणजे चव बाजूने शिजल्या जाईल. मैत्रिणी आता आपण बघूया याच्यातले बटाटे शिजले का काय. तर हे बघा मैत्रिणी असे छान असे बटाटे शिजलेले आहे. हे बघा मोडलंय, बटाटे शिजलेले आहे, भाजी बी शिजलेली आहे. तर या प्रकारे अशी छानशी आपली गरमागरम भाजी तयार झालेली आहे. तर चला मैत्रिणींनो अशी भाजी
करा खा, इतरांना बी करून चारा. साधी आणि आपली सोपी बटाटे टाकून मेथीची भाजी आज आपण बनवलेली आहे. चला मैत्रिणींनो, दुसरी रेसिपी मी लवकरच उद्या घेऊन येत आहे, साधी आणि सोपी. असे चांगले हलवून घ्यायची. कोणी कोणी काय करतं, नंतर बी थोडीशी तेलाची धार टाकून भाजीवर हलवतं, पण ही आपण पहिलंच टाकून. हे बघा, गरमागरम भाजी आपली तयार झाली. तर या पद्धतीने आपली बटाटे टाकून भाजी तयार झालेली आहे. पुढची लवकरात लवकर मी रेसिपी घेऊन येते. मैत्रिणी, जय भीम आणि नमस्ते. चला, दुसरी रेसिपीला आपण लवकरच बघणार आहोत उद्या. बाय.